जयंत पाटील सर आपल्यासोबत आहेत. सर मोर्चा झाला, पुरावे दाखवले, सगळ्या नेत्यांची भावना झाली, गर्दी पण झाली, पण आता पुढे भूमिका पुढे याची दखल जर घेतली नाही 2-3 दिवसात तर याच्यावर रस्त्यावर येण्याचं आम्हाला आंदोलन करावं लागेल. पण मला वाटतं ज्या पद्धतीची सोमवारी आमची याचिका करताय खासदार देसाई, नंतर तुमचे अनिल परब आणि राजू कोरडे एका पक्षातर्फे हे निवडणुकीच्या या सगळ्या हालचालीवर आणि मतदार याद्यांबाबत चर्चा आणि इव्हन जे मतदार वॉर्ड पाडलेत मुंबईमध्ये ते पण चुकीचे पाडलेले आहेत. वॉर्ड म्हणजे त्याचं नवीन पुन्हा रोटेशन देतं, तर नवीन म्हणजे पुन्हा आम्ही 47 साली जायचं का मागे, हा खरा प्रश्न आहे. 52 साली खऱ्या निवडणुका सुरू झाल्या आणि त्या पद्धतीचं जर करत असतील तर शेवटची लढाई आमची रस्त्यावर असेल. पण ही रस्त्यावरची लढाई तुम्ही म्हणता, आता निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोगानं म्हटलं होतं की 1 जुलैच्या ऐवजी आता आम्ही 18 ऑक्टोबरपर्यंत करतो, पण केंद्र मान्यता निवडणुकांच्या याद्या करण्याचं काम केंद्राचंच आहे. राज्य निवडणूक आयोगाचा त्याचा काही संबंध नाही आणि मला वाटतं केंद्राला करावं लागेल. काल आम्हाला जे पत्र मला आलेलं आहे, ज्या पॉलिटिकली पार्टीने आम्ही लोकशाहीवादी आहोत आणि महाविकास आघाडीच्या त्यांनी जे आम्ही पत्र दिलं निवडणूक, त्याचं उत्तर आजच मला आलेलं आहे आणि ते उत्तर त्याच्यामध्ये स्वतः कबूल करतात की मतदार याद्या अपुऱ्या आहेत, मतदार याद्यांमध्ये डबल नावं आहेत, मतदार याद्यांमध्ये डबल नावं नसून एका वॉर्डामध्ये किंवा एका घरामध्ये 100 मतं आहेत. हे आम्हाला लेखी पत्र त्या निवडणूक आयोगाने दिलेलं आहे. त्याबाबत आम्हाला जर ती ऐकलं नाही तर आमची ती भूमिका जी आहे हे सांगितलं की मला वाटतं उद्धवजी आज जास्त आक्रमक बोलले की आम्ही निवडणुका होऊन देतो.